कुपवाड शहरामध्ये महापालिकेमार्फत नेमून दिलेल्या खाजगी एजन्सींच्या वतीने नवीन सुधारित कर आकारणी नोटिसा वाटप करण्यात आल्या आहेत। या सुधारित वाढीव मालमत्ता कर आकारणीच्या निषेधार्थ शहरात कुपवाड शहर संघर्ष समिती, व्यापारी संघटना, सर्वपक्षीय नगरसेवक, स्थानिक नागरिक यांच्या वतीने सकाळी शहर बंद ठेवून मुख्य रस्त्यावरील सोसायटी चौकात भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। सुमारे 1.5 तासाहून अधिक काळ नागरिक रस्त्यावर बसून होते। यावेळी जाचक अन्याय घरपट्टीबाबत माजी नगरसेवक, व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांनी व्यथा मांडल्या। आंदोलनादरम्यान वाढीव घरपट्टी आकारणी रद्द झालीच पाहिजे, रद्द करा, वाढीव घरपट्टी रद्द करा अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या। महापालिका स्थापन झाल्यापासून कुपवाडसह परिसरातील उपनगरात मूलभूत सोयी सुविधांचा वणवा असताना नवीन वाढीव कर आकारणी केली आहे। शहरासह उपनगरात कष्टकरी, मोलमजुरी, कामगार वर्गांची संख्या जास्त आहे। या सर्वसामान्य वर्गाला या वाढीव कराचा भुर्दंड न सोसणार आहे। अशा स्वरूपात जनतेच्या हक्कांवर नांगर फिरवण्याचं काम प्रशासनाने करू नये। मनमानी कर आकारणीला आमचा विरोध आहे, अशा व्यथा बोलताना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या। आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी 15 तारखेपर्यंत महापालिकेत अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन यावर तोडगा काढण्याचं आश्वासन फोनवरून दिल्यानंतर तात्पुरतं आंदोलन स्थगित करण्यात आलं। जर नोटिसा रद्द झाल्या नाहीत तर अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघर्ष समितीचे सनी धोत्रे यांनी सांगितले।